त्यांचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना. डोलीतून आणि झोळीतून हे न्यावं लागतंय. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही, किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे. ती नीतिमूल्यांच्या गोष्टी करतात. ही नीतिमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे. प्रश्न आहे या सगळ्या राजकीय एकूण ज्या 10-12 दिवसात घटना झाल्या, तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, तुम्ही अनेक प्रसंग राष्ट्रीय आणि राज्यातल्या राजकारणाचे दिले आहेत. अशा प्रसंगाच्या साक्षीदारांपैकी काही पुस्तक वाचलंय का? तुम्हाला काही अभिप्राय दिला आहे का? किंवा पुस्तकाची नवी आवृत्ती, कारण पहिली आवृत्ती संपल्याचं कळतंय, तर नवी आवृत्ती येते का? आतापर्यंत 3 आवृत्त्या संपल्या. 3दा पुस्तक छापावं लागलं. नरकातला स्वर्ग मराठी पुस्तकांच्या बाबतीत हे एक विक्रमी असा एक प्रसंग आहे की 10 दिवसामध्ये पुस्तक 3 वेळा छापावं लागलं. अजूनही त्याची मागणी, ॲमेझॉनवरती पहिला क्रमांकाने चाललेलं पुस्तक आहे. अजूनही ही मागणी महाराष्ट्रातून, देशातून होते आहे. याचं इंग्रजी जे अनुकरण आहे ते जुलै महिन्यामध्ये दिल्लीमध्ये प्रसिद्ध होईल. प्रकाशन सोहळा राहुल गांधींच्या उपस्थितीत होईल. राहुल गांधी येतील. आणि महाराष्ट्रामध्ये या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. विविध स्तरातून मागणी आहे, राजकारण्यांकडून मागणी आहे. आणि अनेकांना मी या पुस्तकाची प्रत माझ्याकडून पाठवलेली. कोणत्या नेत्यांना तुम्ही या पुस्तकाची प्रत पाठवली? मी राज ठाकरे यांना पाठवले. राज ठाकरे यांना माझे व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे. मी एकनाथ शिंदे नाही पाठवलं. वाचा म्हटलंय पुस्तक तुम्ही. माणसानं संकट काळामध्ये पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मी लिहिलं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे. बरं का, जरी ते प्रौढ साहित्य असलं तरी काही लोकांना प्रौढ साहित्याविषयी हे असेल तर ते बालसाहित्य म्हणून वाचा. पण वाचा तुम्ही, वाचलं पाहिजे. शौर्यकथा आहे ती. शिवाजी महाराज यांनी बालसाहित्यात वाचले सुरुवातीला, म्हणून आम्ही शूर झालो ना. तर ते त्यांनी वाचलं पाहिजे. मी सगळ्या साधारण जे ईडीला घाबरून भाजपमध्ये गेलेले आहेत, किंवा शिंदे गटात गेलेले आहेत, किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत, अशा सगळ्यांना मी हे पुस्तक पाठवलेलं आहे. राऊसाहेब, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचाही प्रसंग सांगितलाय, तर या 2 नेत्यांना तुम्ही पुस्तक पाठवलंय. मी जेव्हा दिल्लीत जाईन तेव्हा हे पुस्तक त्यांना प्रत्यक्ष देता येईल याची व्यवस्था मी करेन. किंबहुना मी त्यांच्यासाठी ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतो. मी त्यांच्यासाठी जे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये करतोय, कारण या पुस्तकाचा जो गाभा आहे, जो आत्मा आहे, तो देशात पोचला पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं जुलूम केला गेला सगळ्यांवर, विरोधकांवर, आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले, तर मग मी असेल, दिल्लीमध्ये संजय सिंग असतील, केजरीवाल असतील, हेमंत सोरेनजी असतील, या सगळ्यांना फार त्रास दिला. महाराष्ट्रात आमचे काही सहकारी होते. तर हे जनतेला कळायला पाहिजे की हे इतके सगळे घाव झेलून सुद्धा आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत. बाळा दराडे या सगळ्या विरोधात काँग्रेस शिष्टमंडळ जात आहे पोलीस नाशिक पोलीस आयुक्तांना भेटायला, की त्याची वैयक्तिक भूमिका, शिवसेनेची भूमिका नाही. राहुल गांधींच्या तोंडाला काळ. एक लक्षात घ्या की वीर सावरकर आमच्यासाठी आदर्श आहेत. वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्याचा सन्मान करावा त्यांचा, ही आमची कायम भूमिका आहे. पण ज्या पद्धतीची विधानं कोणी व्यक्तिगतरित्या करत असतील त्याचा शिवसेनेशी मी संबंध मानत नाही.